श्री स्वामी समर्थ. मी डॉक्टर राखी. रविवारी काय करायचं हे सांगण्यासाठी आली आहे. रविवार सर्वात मोठा वार असतो आणि तो असतो सूर्याचा. ज्याचा गुरु सूर्य असतो किंवा ज्याच्या राशी सूर्याची असते तो खरंच खूप प्रतिष्ठित असतो. आणि सूर्याला आपण खुश करण्यासाठी सर्वात प्रथम आपल्या कामं झाल्यानंतर सूर्याला जल देणं आवश्यक आहे. आणि एरवी नाही दिलं तरी चालेल, पण रविवारी मात्र द्या. त्याच्यात काही नाही तरी कुंकुम, लाल कुंकुम घाला आणि सूर्याला जल द्या. लाल फूल घाला, तुम्हाला आवडेल तसं गूळ घाला. ते झाल्यानंतर 12 नावे सूर्याची घ्यायची. सूर्यस्तोत्र ऐकायचं. मोबाईलवर स्तोत्र असतं तर तुम्ही ते ऑन करा आणि त्याच्यातून तुम्ही जास्त स्तब्ध बसून सूर्याचं दर्शन घेत तुम्ही ते ऐका. गुळाचा खडा तुम्ही तो नैवेद्याला दाखवलेला असतो सूर्याला, तो खडा तुम्ही खायचा आणि त्याच्यावर तांब्याने पाणी प्यायचं. त्याच्याने तुमची वाणी गोड होते आणि तुमची कन्व्हिन्स करण्याची जी पद्धत असते ती खूप चांगली होते. कम्युनिकेशन चांगलं होतं आणि त्याच्यामुळे तुम्हाला ऐकणारे लोक तुम्हाला मिळतात आणि तुम्ही जे सांगतात ते त्यांना पटतं. म्हणून सूर्याच्या म्हणजे रविवारच्या दिवशी गूळ आणि तांब्याच्या याने पाणी पिणं खूप चांगलं, कम्युनिकेशन छान होतं. त्याचप्रमाणे वर्षच आपलं मंगळाचं असल्यामुळे सूर्य हा आपला प्रधान ग्रह आहे आणि तो आपल्याला ह्या वर्षभरामध्ये सूर्याच्या याच्यामध्ये आपल्याला साह्यामध्ये राहायचं आहे. लवकरच सूर्यग्रहण पण येणार आहे. आत्ता चंद्रग्रहण झालेलं आहे. तर अशा याच्यामध्ये असताना आपण आपल्याला शनीची अमावस्या झाल्यानंतर सूर्यग्रहण आणि कुंभ राशीमध्ये सूर्याचा येणं, ह्या सगळ्या गोष्टी खूप लाभदायक आहेत. तुमच्याकडे अपॉर्च्युनिटी चांगल्या येतील, पैशाची कामे होतील, व्यवसाय धंद्यामध्ये वाढ होण्याची एक नवीन अपॉर्च्युनिटी, नवीन नोकरी किंवा नवीन उद्योगधंदा करण्याची तुम्हाला संधी मिळेल. विद्यार्थ्यांनी सूर्याला जल द्या. तुमचा अभ्यासामध्ये लक्ष लागेल आणि तुमची तेजसपणा वाढेल. सूर्याला जल वगैरे दिलं तर तुम्ही इथे चंदन लावा. लाल चंदन मिळेल तर अतिशय सुंदर, नाहीतर केशर आणि चंदन मिक्स करून तुमच्या कपाळाला टिका लावा. असं केल्याने तुमचं मस्तिष्क छान राहतं आणि तुमची खूप प्रगती होण्याचा सद्बुद्धी राहते. अशा प्रकारे रविवारी काही नाही करायचं आहे, फक्त लवकर उठून सूर्याला जल द्यायचं आहे. त्याचप्रमाणे हा वार जरी आपल्याला इतर काही गोष्टीला नसला तरी आपल्या कुलस्वामिनीला, गणपती बाप्पाला आपल्याला फुलं आणि वाहायचे आहेत, त्यांची पूजा करायची, घरात धूपबत्ती लावायची, संध्याकाळी दिवा लावायचा आहे. तेजपत्ता, त्याच्यावर तुमची अपेक्षा लिहा, तुमची इच्छा काय आहे ती लिहा आणि तो तेजपत्ता कापूर घ्या, त्याच्यावर 11 लवंग टाका आणि तो त्याच्यात जाळा आणि त्याचा धूप तुम्ही घरामध्ये करा आणि नंतर खिडकीच्या बाहेर तो पूर्ण करपल्यानंतर खिडकीच्या बाहेर जा आणि त्याला फूक मारा. युनिव्हर्सलमध्ये तुमची इच्छा जाऊ द्या. जर तुम्हाला मनी पाहिजे तर मनी लिहा, रिलेशनशिप चांगलं पाहिजे तर ते लिहा. अशा प्रकारे तुम्ही तुमची सक्सेस नोट तुम्ही युनिव्हर्सलमध्ये पाठवा. अशा प्रकारे तुम्ही रविवार साजरा करा. श्री स्वामी समर्थ.